आभार तुमचे. आभार मानू नका. योग्य समय तुम्ही आला. त्याहीपेक्षा मी म्हणेन ते तुमच्या जीवनात संकट उभं राहिलं. ज्या वाईट विचारांना वावरतात कार्य त्या दानवाकरवी घडत होतं. हे वाईटच होतं, पण एक प्रकारे कधी कधी वाईटातून चांगलं घडतं. ज्या दानवानं तुझ्यावर विचार केला दैव बलवंत आणि म्हणून आम्ही आमच्या राजकारणाचा त्याग केला. शिकारीच्या उद्देशाने अरण्याचा मार्ग पत्करला. धावा वातवाई शब्द ऐकून आमचं आगमन झालं. हा योगायोग का म्हणालो का बरं? त्याला ते शासन या क्षणी भक्ती तेच काय आहे याची जाणीव त्याला करून दिली गेली. निदान इतरांच्या जीवनात तर तो आता वाटेला कुणाच्या जाणार नाही. म्हणून हे झालंय ते चांगलं. आणि आभार मानू नका असं का म्हणालो. मी क्षत्रिय आहे. दुसरी गोष्ट मी राजकर्ता आहे. ज्याला ब्रह्मापुराची धुरा ताळी जनतेला न्याय देण्याचं कार्य करणारा ज्या ब्रह्मदत्त दुसऱ्यावर आलेला प्रसंग दूर करणे हे आमचं ध्येय आहे. ते ध्येय आम्ही सफल केलं. पण आपला परिचय नाही हो झाला. चंद्रपूर नगरीची राजकुमारी रत्नप्रिया माझं नाव. राजघराण्यात तुम्ही जन्माला हात योगायोग. एका राजकर्त्यानं सहाय्य करावं हा माणुसकीचा धर्म आहे. आणि तोही धपड्याचं कार्य आमच्याकडे घडलंय. म्हणजे या धरण्यात सर्व कर्तव्यासाठी कुठेतरी यावं आणि संकटाची जाऊन तुमच्या जीवनात लाभावी. ते संकट दूर झालंय. निर्धास्त राहा. विचारही करू नका. याला कारण कारण दाता दाता माझ्या बाबतीत प्रतिज्ञा केली की मायावी विषयाच्या बळावर राजाच तुम्हाला मार्ग रोखलास म्हणून एक नाही दिवस माझ्या जीवनात येणार त्याची भीती मला कधीच नाही. याला कारण जीवनात आम्ही अनेक प्रसंग भोगले. अनेक संकटाला सामोरा गेलो. केव्हा येऊ नये त्याचा अभाव घेऊन आम्ही खंबीर आहोत. आणि तुम्ही निर्धास्त राहा. तुमचं मनोरंजन किंवा तुमची तुम्ही तुमच्या स्वतःनी करा. अहो आमची इच्छा परिपूर्ण झाली ना. एवढं कशाला तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडिला. पण अहो माझं मन मला सांगतोय ना हे जे कौशल्य तुम्ही केला हे पराक्रम दाखविला याला काहीतरी पारितोषिक द्यायला हवं ना. आम्ही काहीतरी मिळावं अपेक्षा आणि एका वीरानं एखाद्या व्यक्तीला वाचवणं याचा अर्थ तो कधी अपेक्षा धरत नसतोय. आम्हाला जीवनात काय कमी आहे. सर्व गुणाने आम्ही मंडित आहोत. सर्व वैभवाने आम्ही सुशोभितही आहोत. अर्थात आम्हाला काही नको आहे. तुमच्याजवळ सारं सुख आहे. पण एक पारितोषिक द्यायचंय ना मला. आगळं वेगळं असं पारितोषिक. हे राजकुमार शास्त्र आणि त्या शास्त्राचा स्वाभेद भिंत तुम्ही ठेवला आणि तुमच्या दृष्टीने जरी संकट दूर झालं तर हे आमचे पराक्रम याला साधे पारितोषिक द्यावं ही तुम्हाला मनात इच्छा जाणून घेतो. असं नेमकं काय व्हायला इथं मी उभी आहे ना याला कारण फक्त आणि फक्त तुम्ही आहात. योग्य समय तुम्ही आलात. हे संकट दुरापास्त केलात आणि म्हणूनच या काळेवरती फक्त आणि फक्त तुमचा अधिकार आहे. आणि म्हणूनच मी माझा निर्णय घेतलेला आहे. हे जीवन पुष्प तुमच्या शरणी मला अर्पण करायचं आहे. तुमच्या बोलण्यावरून आलो केवळ ज्या काही रक्षण केलं म्हणून ती काया केवळ आमच्या स्वाधीन करता आहात. पण विचार केला नाही कोणता बरं तुमच्यावर आलेलं संकट आम्ही दूर केलं. क्षणाच्या ओळख ज्या लग्नबंधनात तुला अडकायचं आहे स्वतःच्या जीवनाचा साथीदार शोधत असताना पूर्ण विचार करून त्या गोष्टीचा निर्णय करायचा. संकट दूर झालं म्हणून आम्ही योग्यामध्ये कशावरून कळलं का बाह्य रूपावर कधी या जगात कुणी कुणावर बोलू नये. आणि ज्याला अंतरंगाची जाणीव झाली ही क्षणाची ओळख आहे. आमचा अंतरंग तुम्हाला कळला नाहीये. ओळखला नाही. हा निर्णय तुमचे पराक्रम मला आवडले पण त्याचबरोबर तुमच्या अंगी असणारी ती माणुसकी मला आवडली आणि त्याच माणुसकीवर तुम्ही प्रेम केलं. अहो प्रेम एक प्रकारची भावना आहे. तिला जात नाही किंवा धर्म नाही. कुणी कुणावरही प्रेम करू शकतो ना. ते प्रेम मी तुमच्यावरती केलं. या जगात प्रेम केव्हा कुणावर घडेल कधी सांगू शकत नाही. प्रेम कुणी कुणावर करावं पण प्रेम आंधळ आहे.
हे आंधळ प्रेम केव्हा कुणावर बसेल कोणी सांगू शकत नाही. पण प्रेम हे जरी आंधळ असलं तर हे प्रेम बहिर नक्कीच नाही. कारण ज्यावेळी ते हृदयात बोल ऐकू शकताय तेव्हा एकमेकांना आणि म्हणून तुम्ही निर्णय घेतला. माणसाची विद्वत्ता ही माणसाच्या बोलण्यात दिसते आणि ती विद्वत्ता जाणून जर तुमचा निर्णय येत असेल मनाचा निर्णय पक्का केला हो ना. हा जर तुमचा निर्णय पक्का असेल योगायोग गेला तर म्हणतात हो आम्ही या विचारात होतो. अगं बाई आमचं लग्न झालं नाही. हा जनतेला गरज होती. जनतेचा वागा पण मी जरी उभा राहिलो तरी ज्या जनतेला राजा म्हणजे बाबा हे पर्याय ना आईची गरज होती आणि आम्हाला आमच्या संसार देवतेची गरज होती. आणि विधात्यानं तर योगायोग नाही तर आमच्या जीवनात येणारी संसार देवता आमच्या समोर घेतलेली असेल तर नक्कीच हाच राजा ब्रह्मदत्त तुझा स्वीकार करायला राजी आहे. खरंच धन्य झाले. अहो सौबदला पहा तरी ही सारी सुट्टी नटली. त्याला कारण कोण असेल तर हा वसंत ऋतू. या ऋतूच्या आगमनाने सारी सृष्टी हिरवीगार झाली. तुमच्या आगमनानं अहो मी सुद्धा आनंदी झाले. आणि एवढंच कशाला आपल्या दोघांच्या प्रीतीची गाठ त्या परमेश्वरानं हो निश्चित स्वर्गात बांधली असावी. स्वर्ग प्रीतीच्या फुलावरी वसंतला तुझे जीवनात
भेटीत कारण ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेम करणं पुन्हा नाही म्हणून आमचा भरवशाचा शब्द आहे. हे प्रेम अर्धवट नाही ठेवणार आणि जेवढ्या लवकरात लवकर तुझ्या श्रेष्ठमंतांची सहमती घेऊन नक्कीच योग्य शुभमुहूर्त पाहून थाटामाटात तुझ्याशी लग्न करून माझ्या संसाराची संसार देवता म्हणून